आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई या ना. हो लागलाय त्यांनुसार हॉस्पिटलमध्ये आहे ती. मग काय नातू हॉस्पिटलमध्येच आहे ना, आपल्या ताब्यात आली आहे, मग कशाला उडतोय तेवढा? तसं नाही साहेब, आता ती आपल्या टप्प्यात आहे, आपण पकडू शकतो तिला. नाही, एवढं सोपं नाहीये साहेब ते. का सोपं नाही? साहेबाला काय कठीण आहे? हिंमत कशी झाली तुझी बोलायची? कारण साहेब त्या धनंजयनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले तिला आणि सिक्युरिटी पण जाम टाईट करून ठेवली तिकडे. जे कोण सांगणार? नुसती टप्प्यात आली म्हणून नाचायचं नाही. त्यानून त्या धनंजय समोर थोबाड उचकटलं ना तर आपण सगळेजण लटकू. नाही, डाव आपल्या हातातच आहे, कारण ती अनु अजून पण बेशुद्धच आहे. बेशुद्ध आहे ना, तोपर्यंत तिला माझ्या समोर आणायचं, नाहीतर तुमचे हातपाय तोडून तुम्हाला हॉस्पिटलात पाठवीन कायमचं. हा धनंजय जिथं तिथं आडवा येतोय. बरं, त्या मुलीबद्दल काही अपडेट मिळालं का? नाही, ऍक्च्युली माझा तो फोन स्विच ऑफ झालेला, मग मी तो फोन चार्जिंगला लावलाय. मी एकदा चेक करतो काही मेसेज वगैरे आलाय का. ऍक्च्युली खूपच वियर्ड गोष्ट घडली. म्हणजे मला एक्झॅक्टली माहित नाहीये की हा योगायोग आहे की काय. योगायोग? कसला योगायोग? हो, ऍक्च्युली शुद्धीवर आल्यापासून म्हणजे तिला भान नाहीये, ती अजूनही ग्लानीमध्येच आहे. ती सतत कोणाचं तरी नाव घेते. कुठलं ना? सावी. हो, ती सावी. हळू प्लीज. बघा, इथे जर कोणी ऐकलं तर सगळ्यांना उगाच परत टेन्शन येईल.
आणि हे बघा, सावी नावाचा अजून नक्कीच कोण ना कोणतरी असू शकतच ना, हो की नाही? मी त्यासाठी त्या मुलीचा फोटोही काढला. मी तुम्हाला तो फोटो दाखवतो. मग तुम्ही मला तो फोटो पाठवला का नाही? हो, मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्या फोनची बॅटरी डेड झाली होती आणि एकदा मी तो मोबाईल जाऊन चेक करतो. मी घेऊन येतो. मी इथेच रूम मध्येच लावलं, मी घेऊन आलो लगेच. कृष्णा मामा, आमचा एक फॅमिली फोटो काढ ना. इथे असं कसं फुटलं? सुंदरी, काय झालं? झाला फोन सर? नाही, ऍक्च्युली फोन फुटला, खाली पडला होता. काय? असा कसा फुटला? सावी घेऊन गेली होती ना फोन? सावी, इकडे. काय हे? तुला माहितीये ना फोन मध्ये किती महत्वाच्या गोष्टी असतात. काय केलंस हे?